जातीपी दुःखा जरापी दुःखा, म्हातारपणे दुःख आहे, आजारपणे दुःख आहे आणि मृत्यू सगळ्यात मोठं दुःख आहे. यम्पी च न लवती तम्पी दुःख. जर आपल्याला एखाद्या वस्तू. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. धम्मो तिलो करतने परमो रसानं धम्मं महघरतनो रतने सुलोके धम्मं हवेति भवदुःखं विनाशहेतो धम्मं समाचरत सदा जागरिकानुयुक्ता. संपूर्ण मानवजातीची शास्ता, संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा, कल्याणाचा, समतेचा, शांतीचा मार्ग दाखविणारे सत्ता देव मनुष्याणं बुद्धो भगवती. देव आणि मनुष्यांचे शास्ता महान कारुणिक भगवान सम्यक संबुद्ध भगवान तथागतांच्या बोधिज्ञानाला त्रिवार अभिवादन करून भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी सुव्याख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला आणि जो धारण करण्यायोग्य आहे, आचरण करण्यायोग्य आहे असा भगवंताचा सद्धम्म भगवान तथागताने लोकांवरती अनुकंपा करून आपल्या सर्वांना पुण्य करता यावं यासाठी निर्माण केलेला जो सुमार्गावरती आरूढ आहे, आदर सत्कार करण्यायोग्य आहे, आहुन्नेयो पाहुन्नेयो दक्षिणेयो अंजली करणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकस्साठी, की जो लोकांसाठी पुण्याचं शेत आहे असा भगवंताचा पूजनीय श्रावक संघ, भिक्खू संघ अशा बुद्ध धम्म संघ या विश्वातील 3 महान अशा रत्नांना त्रिवार अभिवादन करून आपल्या सर्वांचे उद्धार करते. या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समग्र जीवन समर्पित करून आज ज्या कार्यक्रमासाठी आम्हाला आणि तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं तो आजचा कार्यक्रम म्हणजे पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर यांनी आयोजित केलेली 7वी ऑनलाईन धम्म परिषद या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. भंतेजींनी सुरुवातीलाच सांगितलं की सगळ्यांना अर्धा तास बोलायचं आहे आणि चांगलं बोलायचं आहे असं भंतेजींनी सांगितलं. तर थोडक्यामध्ये भगवंताच्या धम्माचा उपदेश आपणाला करेन, समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. जिथपर्यंत मला समजला तेवढाच मी सांगण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी उपस्थित पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, त्याचप्रमाणे उपस्थित पूजनीय भदंत अनिरुद्धजी थेरो, पूजनीय भदंत संगपालजी थेरो, पूजनीय भदंत मंगलबोधीजी आणि आर्याजी संबोधी संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करून
धम्मदेशनेला सुरुवात करतो. भगवान तथागताने आपल्या 45 वर्षवासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा उपदेश केला, धम्म सांगितला. त्याचाच पुढे तो सद्धम्म झाला. आणि सद्धम्मामध्ये तथागतांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, जो जो उपदेश केला, तो सगळाच उपदेश आपल्या कामाचा आहे, आपल्या कल्याणाचा आहे. जे तथागतांनी सांगितलं ते सर्व काही आचरण करण्यायोग्य आहे. कारण जे तथागत सांगतात, शिकवतात, ते सगळं आपल्याला आचरण करता येईल म्हणूनच ते सांगतात. कधी कधी असं होतं की आपल्याला असं वाटायला लागतं की धम्मामध्ये काही गोष्टी अशा आहे की ज्या आपल्याकडून होऊच शकत नाही. जसं काही लोक म्हणतात की आम्ही लय प्रयत्न करतो पण आमच्याकडून शील पालन काही होतच नाही. आता झालंच नसतं तर तथागतांनी शील दिलं असतं का? भगवान सम्यक संबुद्धांनी स्वतः अनुभूती घेतली प्रत्येक गोष्टीची. स्वतः शील पालन केलं, स्वतः समाधीचा अभ्यास केला, स्वतःमध्ये प्रज्ञा विकसित केली. आणि त्यांना समजलं की शील पालन करून, समाधीचा अभ्यास करून, आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित करून मानवाचं कल्याण होतं. आणि जे तथागतांना प्राप्त झालं, जे त्यांनी मिळवलं, जे त्यांनी अर्जित केलं, त्याला संबोधी असं म्हणतात. आपण तथागतांना काय म्हणतो? सम्यक संबुद्ध असं म्हणतो. त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली. मग ती संबोधी त्यांना कशी प्राप्त झाली? आणि ती संबोधी नेमकी कोणती प्राप्त झाली? तर तथागतांनी शील समाधी प्रज्ञा, तथागत शील समाधी प्रज्ञेची उद्गाते आहे. त्यांच्याकडूनच शील समाधी प्रज्ञा आपण शिकू शकतो. दुसरा कुठलाही जगामध्ये दुसरं असं कोणतंही वैभवशाली व्यक्तिमत्व नाही की ज्यांच्याकडे पाहून आपण शील समाधी प्रज्ञा शिकू शकतो. कारण जे स्वतः शीलवान आहे, समाधीवान आहे, प्रज्ञावान आहे, यांच्याकडूनच आपण ते शील समाधी प्रज्ञा शिकू शकतो. आणि म्हणून तथागत आपल्यासाठी एक आदर्श आहे. कशा रूपाने? आपल्याला शील पालन करण्यासाठी तथागतांची जी आभा आहे ती आपल्याला काय देते? प्रेरणा देते. तथागतांचं संपूर्ण 45 वर्षवास जे खरं आयुष्य मानलं जातं. भिक्खूचं आयुष्य कसं मानलं जातं? जसं पूजनीय भंतीजींचं 25वा वर्षवास आहे. आता उद्या तो कार्यक्रमही होणार आहे. तर भंतीजी 25च वर्षाचे आहे. ते पलीकडले भंतीजी काहीतरी 11-12 वर्षाचे असतील, त्यांच्या पलीकडले असतील काहीतरी 5-6 वर्षाचे. असं आयुष्य पकडलं जातं. जन्मापासून नाही, जेव्हा उपसंपादा घेतली जाते तिथून आयुष्य मोजल्या जातं. तर तथागतांचं आयुष्य हे 45 वर्ष आपण म्हणू शकतो की 45 वर्ष तथागतांनी म्हणजे वर्षवास केला आणि उपदेश केला लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी. मग तथागत सम्यक संबुद्धाला जेव्हा ते बोधिसत्व होते, बोधिसत्व असताना त्यांनी 7 सप्ताह समाधी, शील, प्रज्ञा याचं अन्वेषण केलं. आणि ते करून त्यांना जे प्राप्त झालं त्याला म्हणतात संबोधी, त्याला म्हणतात ज्ञान. त्याला आपण अनेक भाषेमध्ये आपण ज्ञान म्हणतो, कोणी संबोधी म्हणतं, कोणी अनेक पद्धतीने वेगवेगळे शब्द वापरतात. जे प्राप्त झालं त्याला संबोधी म्हणतात. मग ती संबोधी नेमकं काय? तर तथागतांनी जी संबोधी प्राप्त केली ती संबोधीच आपल्या कामाची आहे, ती संबोधीच आपल्या कल्याणाची आहे. आणि मग जेव्हा ती संबोधी तथागतांचं ज्ञान आपण स्वतःमध्ये अर्जित करायला लागतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला धम्म समजून येऊन आणि जे तथागतांनी मानवाच्या कल्याणाचं सगळ्यात महत्त्वाचं सुख सांगितलं की सगळा तथागतांचा जो एकूण जो धम्म आहे तो आपल्याला कशाची शिकवण देतो? तुम्ही काहीही करा, प्रवचन ऐका, दान करा, शील पालन करा, समाधीचा अभ्यास करा, प्रज्ञा विकसित करा, एवढा सगळा करण्यामागे खटाटोप कशाचा आहे? तथागत म्हणतात निब्बाणं परमं सुखं वदंती बुद्धा. काही केलं तर काय करायचं? आपल्याला निब्बाण प्राप्त करायचा. मग तुम्ही ते कशा प्रकारे करू शकता?
हाच तथागतांचा 45 वर्षाचा उपदेश आहे की मानवाला त्याने निब्बाण प्राप्त केलं पाहिजे. मनुष्याच्या जन्माचं, त्याच्या कर्माचं अंतिम ध्येय निब्बाण असलं पाहिजे. त्या निब्बाणाच्या पलीकडे तथागतांनी सांगितलं नाही की निब्बाणच प्राप्त केलं पाहिजे. आणि ती प्रत्येकाने, कारण मानवी जन्मच त्याच्यासाठी आहे. जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी निब्बाण प्राप्त करणे खूप आवश्यक आहे. आणि तथागत सुद्धा निब्बाण प्राप्त करण्यासंदर्भाचाच उपदेश आपल्याला करतात. पण आपण निब्बाण प्राप्त करण्याच्या मागे न लागता इतर सगळ्या काही गोष्टी करतो. पण जे तथागतांची मूळ वाणी, जो मूळ संदेश आहे, जो मूळ उपदेश आहे, तो कुठेतरी आपण अभ्यासत नाही किंवा तो उपदेश आपण जीवनामध्ये अनुसरण, आचरण करण्याचा प्रयत्न देखील आपण करत नाही. तथागत सम्यक संबुद्धांना जेव्हा ते बोधिसत्व असताना त्यांनी 7 सप्ताह ध्यान केलं. पठमं बोधिपल्लकं द्वितीयंचं अणिमिसं तृतीयंचक्कमणं सेठं चतुर्थं रत्नाघर पंचमं अजपालंचं छट्टमं राजायतनं सप्तमं मुनिसेवितं. असे जे 7 ठिकाणी तथागतांनी 7 सप्ताह ध्यान केलं. आणि ते करून प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी चिंतन केलं. भगवंतांनी प्रज्ञेचे प्रकार सांगितले. त्याच्यातली एक चिंतनमय प्रज्ञा आहे. भगवंतांनी चिंतन केलं. कशाचं चिंतन केलं? चिंता आणि चिंतन याच्यामध्ये फार फरक आहे. नाही तर म्हणसान की चिंता कशाची केली? आपल्याला चिंता असते प्रत्येक गोष्टीची. चिंतन म्हणजे एखादा विषय घेऊन त्याच्या खोलात जाणे. म्हणजे तथागतांनी एक विषय डोळ्यासमोर ठेवला, दुःख. जाती म्हणजे काय? जाती म्हणजे दुःख. आपण निर्माण केलेलं त्या जाती नाही, जे तुमच्या मनात आलं असेल. जाती म्हणजे याची ही जात, माझी ती जात. जाती म्हणजे जन्म. तथागतांनी सांगितलं की जसं त्यांनी एक डोळ्यासमोर एक ठेवला की जन्म आहे व्यक्तीचा, दुःखाची व्याख्याच त्यांनी केली. म्हणजे जी संबोधी तथागतांना प्राप्त झाली ती आपण समजून घेऊया थोडक्यामध्ये. आपण अनेक वेळेला हा उपदेश ऐकला असेल, समजून घेतला असेल आणि आचरणातही आणला असेल, तरी पुन्हा मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. तथागतांनी पाहिलं की जन्म काय आहे? सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. मग आपण का जगतोय? जन्म दुःख आहे तर आपण जगायला नाही पाहिजे. तर तथागत म्हणतात जातीपी दुःखा, म्हणजे जन्म दुःख आहे हे तथागतांनी सांगितलं. जरापी दुःखा, म्हातारपण दुःख आहे. आता ज्यांना म्हातारपण आलं ते म्हणता का आम्ही म्हातारे झालो, आम्हाला लय बरं वाटलं. किंवा एखादा कोणी तरुण आहे, त्यांना असं वाटतं की मी म्हातारा झालो पाहिजे, मी म्हातारी झाली पाहिजे, माझ्या हातात काठी आली पाहिजे, माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं, असं कोणाला वाटतं का? नाही वाटत. जातीपी दुःखा जरापी दुःखा व्याधीपी दुःखो. व्याधी म्हणजे आजारपण. कोणाला वाटतं का आजारपण यावं? नाही वाटत. मरणमपी दुःख, आणि मृत्यू तर कोणालाच येऊ वाटत नाही. माणूस मरत असला तरी त्याला वाटतं की मरूच नाही, जगावं अजून. म्हणजे तथागतांनी हे पाहिलं, हे त्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाने पाहिलं, चिंतन केलं. आणि चिंतन करून मग त्यांना समजलं की जातीपी दुःखा जरापी दुःखा व्याधीपी दुःखो मरणमपी दुःखा. एवढं सगळं त्यांनी दुःखाची व्याख्या तथागतांनी केली. आणि ती व्याख्या सांगताना तथागतांनी हे सगळं काही सांगितलं की मानवाचा जन्म दुःख आहे. मग जन्म दुःख आहे आपण कशाहून म्हणू शकतो? एखादं बाळ जन्माला आलं तर पाहिलं का तुम्ही, लय जोरजोरात हसू लागला, ही 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 करत एखादं बाळ जन्माला आलं का? नाही आलं. कोणाचं बाळ आलं का जन्माला? नाही. ते कसं येतं? रडत येतं. मग काय? जन्म दुःख आहे, आहे का नाही? जातीपी दुःखा जरापी दुःखा, म्हातारपणे दुःख आहे, आजारपणे दुःख आहे, आणि मृत्यू सगळ्यात मोठं दुःख आहे. यम्पी न लवती तम्पी दुःख. जर आपल्याला एखाद्या वस्तूचा लाभ नाही झाला, जी आपल्याला पाहिजे, आपल्याला अनेक गोष्टींचा मनुष्याला मोह असतो, प्रत्येक मनुष्याला असतो, पण तो प्रत्येकाने कमी करायचा असतो. मोह कोणालाच नाही असं आहे का कोणी?
असं कोणीच नाही. प्रत्येकाला मोह आहे, लोभ आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, प्रत्येकामध्ये आहे. हे अवगुण जे आहे, हे दुर्गुण जे आहे, हे सगळ्यांमध्ये आहे. तर आपल्याला ते सद्गुण वाढवायचे असतात, म्हणजे हे दुर्गुण आपोआप निघून जातात. मग खऱ्या अर्थाने मनुष्यामध्ये सद्गुण त्याला विकसित करायचे असतात, तेव्हाच त्याचे दुर्गुण आपोआप निघतात. मग तथागतांनी जे सांगितलं की यम्पीच्या न लभती तंपी दुःख, एखादी इच्छित वस्तू जी आपल्याला पाहिजे ती नाही मिळाली तरी व्यक्तीला दुःख होतं. यम्पीच्या न लभती तंपी दुःख, संगीतेन पच्युपादान खंदापी दुःखा. मग 5 उपादान स्कंद जे आहे ते सुद्धा दुःख आहे. तथागतांनी एवढी मोठी दुःखाची व्याख्या सांगितली, पण ती कुठं आपल्याला समजली? हा तथागतांचा पहिला उपदेश आहे. भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी जेव्हा संबोधी प्राप्त झाली तेव्हा त्यांनी या धरणी मातेला, या भूमीला स्पर्श केला आणि असं म्हटलं जे भगवंताचे पहिले वचन आहे. भगवंताचं पहिलं वचन आणि शेवटचं वचन आपल्याला माहीत पाहिजे, बाकीचं काही माहीत नसलं तरी चालते, म्हणजे अभ्यास तर असावा. पण तथागतांचं पहिलं वचन जे तथागतांनी बुद्ध झाल्या सम्यक संबुद्ध झाल्या जे त्यांनी कथन केलं, स्वतः म्हटलं आणि या धरणी मातेला साक्ष ठेवून म्हटलं. काय म्हटलं त्यांनी? अनेक जाती संसार संदविस आणि पिस गहंकार गवे संतो दुःखा जाती पुनंग पुनंग गहंकार कदिठ्ठोसी पुन्नगेह नकाहसी सब्बा ते फासुका भग्गा गह कूटं विसंखती विसंखार गतं चित्तं तन्नानं खया मज्ज घाती. हे तथागतांचं पहिलं वचन आहे. आणि पहिल्या वचनामध्ये तथागतांनी काय म्हटलं? हेच मानवाला निब्बाण प्राप्त करण्याचा संदेशच त्याच्यामध्ये आहे. काय म्हटलं भगवंतांनी? अनेक जाती संसार, अनेक जाती, अनेक जन्म. मी या संसारामध्ये भटकत होतो, फिरत राहिलो, पुन्हा पुन्हा जन्म घेत राहिलो आणि पुन्हा पुन्हा मृत्यूला प्राप्त होत राहिलो. कुठपर्यंत? जिथपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त झाली नाही, निब्बाण प्राप्त झाला नाही, तोपर्यंत मी ह्या संसाररूपी भवचक्रामध्ये, विभव चक्रामध्ये फिरत राहिलो, जन्म घेत राहिलो, मृत्यूला प्राप्त होत राहिलो. परंतु भगवंत असं म्हणतात की आता ज्या तृष्णा मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडत होत्या, मग ती कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभव तृष्णा आहे आणि अनेक प्रकारची आसक्ती जी मला जन्म घ्यायला भाग पाडत होती, मी तिचे बासेच मोडून टाकले. म्हणजे झोपडी आहे, झोपडी, त्या झोपडीचे जे खांबं असतात ज्याला बासे म्हणतात ते आता मोडून टाकले. आता ती झोपडी उभी राहू शकत नाही. जसं एखाद्या झोपडीचे जर बांबू मोडून टाकले ती उभं राहू शकत नाही. एखाद्या स्लॅबचे पिलर तोडून टाकले, तो स्लॅब घर उभं राहू शकत नाही, ते पडून जाईल. तशा प्रकारे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की मी माझ्यामध्ये ज्या मला घर निर्माण करणाऱ्या, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडणाऱ्या ज्या तृष्णा होत्या, ज्याला कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा, या 3 प्रकारच्या तृष्णांचा मी नायनाट केला, समूळ नष्ट केला. आणि आता मग माझा पुन्हा जन्म होऊ शकतो का? नाही होऊ शकत. हे तथागतांनी आपल्या पहिल्या वचनामध्ये म्हटलं. अनेक जाती संसार, अनेक जन्म ते संसारामध्ये भवचक्रामध्ये पडत राहिले आणि मग त्यांचा 547वा जन्म आपल्याला माहीत आहे. कोणता जन्म आहे? सुमेध बोधिसत्वाचा, ऐका नाही? तर सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची कथा आपण ऐकलीच असेल. माता महामाईला गर्भ कसा झाला, कोणतं स्वप्न पडलं, कोणता हत्ती स्वप्नात आला, कोणतं फूल घेऊन आला, माहीतच असेल ना. तर तो सुमेध नावाचा बोधिसत्व महामायेला विचारतात की माझा शेवटचा जन्म मी या पृथ्वी तलावावर घेण्याचं ठरवलं आहे, तू माझी माता होण्यास कबूल होशील का? हे असेच शब्द भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्म या ग्रंथात बाबासाहेबांनी लिहिले. तो सुमेध नावाचा बोधिसत्व विचारतात, म्हणजे स्वप्न येते महामायेचं आणि मग
ती हो म्हणणार, तेवढ्यातच स्वप्न तुटून जाते, त्या स्वप्नाचा अर्थ कळत नाही आणि मग नंतर ते अर्थ विचारण्यासाठी त्या 8 ब्राह्मणांना बोलवतात. राम, लखन, धन, सुयाम, भोग असे काही त्यांची नावं. आणि मग ते अर्थ सांगतात की तुझ्या पोटी, राजाला आणि महामाईला सांगतात की तुझ्या पोटी असा बालक जन्माला येईल की जर तो या संसारामध्ये राहिला तर चक्रवर्ती सम्राट बनेल, आणि जर संसार त्याग केला तर तो या जगाला तारणारा सम्यक संबुद्ध बनेल. आणि मग तथागतांचा तो आपण शेवटचा जन्म सुमेध बोधिसत्वाचा. मग तथागतांनी ती गाथा म्हटलेली की आता माझा पुन्हा जन्म नाही. मागच्या 547 जातक कथा आपण पाहिल्या असेल, त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सांगितलं आहे, भगवंतांनी स्वतः त्या कथन केलेले आहे. भगवंत म्हणतात की मी ह्या जन्मामध्ये असा होतो, या ठिकाणी होतो, मी असा केला, मी त्या ठिकाणी तसा उपदेश केला. असं सगळ्या 547 जातक कथांमध्ये तो आपल्याला ऐकायला मिळतं. मग तथागतांचे 547 पूर्वीचे जन्म झाले, आपले किती झाले असेल ते आपण नाही सांगू शकत. त्याच्यासाठी महाप्रज्ञा पाहिजे, जी तुमच्यात नाही आमच्यात नाही, ती विकसित करावं लागते प्रत्येकाला. नाही तर मग भंतीजी झाले ना मग तिलेच प्रज्ञावान असं काही नाही. प्रत्येकाला भगवंताचा उपदेश भिक्खूंसाठी पण आहे, भिक्खुनींसाठी पण आहे, उपासकांसाठी पण आहे, उपासिकेंसाठी सुद्धा आहे. असं नाही की भगवंताचा उपदेश फक्त भिक्खूंनीच पालन करायचा, भिक्खूंनीच अभ्यास करायचा, भिक्खुनींनीच करायचा. ते उपासक उपासिकांनाही तेवढंच त्याचा लाभ आहे. फक्त एवढं आहे की तुम्ही जर सायकलने जात असाल तर आम्ही तुमच्यापेक्षा जरा जास्ती वेगवान, जरासं 4 व्हीलरमध्ये आहे, म्हणजे तुम्ही निब्बाणाला लेट पोहोचाल, आम्ही थोडं तुमच्यापेक्षा लवकर पोहोचू, एवढाच फरक आहे. परंतु हे करत असताना मग तुम्हाला अशी संधी प्राप्त होते की मग जीवनामध्ये मग हे सगळं सांगितलं, मग ते शील, दान, सदाचार हे सगळ्या गोष्टी नंतर येतात. पण सुरुवातीला तथागतांचा धम्म काय शिकवतो? निब्बाण प्राप्त करणे. मग निब्बाण प्राप्त करणे या संदर्भातली 2 ओळीची ती गाथा सुद्धा आपल्याला माहिती आहे. सब्ब पाप सहकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्त पर्योदपणं एतं बुद्धान शासन. सच्चित्त पर्योदपणं, चित्ताला परिशुद्ध करणे हे बुद्धाचं शासन आहे. मग चित्ताला परिशुद्ध कसं करता येईल? पापकर्म न करणे, कुशल कर्माचा संचय करणे आणि आपल्या मनाला परिशुद्ध करणे हेच बुद्धाचं शासन आहे. सांगा याच्या पलीकडे काय? आपण जन्मभरही त्रिपिटक वाचलं, अनेक सुत्तांचा अभ्यास केला, पण हेच नाही समजून घेतलं आपण की पापकर्म नाही करायचे, कुशल कर्म करायचे आणि आपल्या चित्ताला परिशुद्ध करायचं. हेच जर आपण जन्मभर अभ्यास करून एवढंच नाही शिकलो तर ते जन्मभर अभ्यास केलेला आपलं सगळं वाया जाईल. म्हणून चित्ताला परिशुद्ध करणे म्हणजे निब्बाण प्राप्त करणे. चित्ताला परिशुद्ध कसं करता येईल? तोही मार्ग भगवंतांनी सांगितला, त्याला भगवंतांनी विशुद्धी मार्ग असं म्हटलं. आणि मग चित्ताला परिशुद्ध हे तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा करायचं आहे. मग आपल्या शरीरावर मळ साचला तो आपण साबणीने धुवून काढू शकतो, तो मळ निघून जाईल सहजासहजी. पण मनाचा मळ कसा काढसान? आहे का तुमच्या इकडे एखादं दुकान जिथं मनाचं मळ काढायची साबण भेटते? असं कोणतं दुकान आहे का इथं की 5 रुपयाची साबण आहे की 10ची की 20ची आहे? तुम्ही 1000 रुपयाची साबण घ्यायला गेले आणि म्हटले की आमच्या मनातलं मळ काढायचं, द्यावं एक साबण 500 रुपयाची. तो म्हणाल नाही, तुमच्या अंगाचे शालटे काढायची साबण आहे, पण मनातलं मळ काढायची काही साबण आमच्याकडे नाही. कारण ती साबण कुठं मिळतच नाही ना. मिळते का कुठं? मिळते, ती तथागतांच्या धम्मामध्ये मिळते, अशी बाहेर नाही मिळणार. ती तथागतांच्या धम्मामध्ये ती साबण मिळेल. आणि ती साबण म्हणजे काय आहे? ती साबण म्हणजे विशुद्धी मार्ग आहे. त्याच्यासाठी पैसे खर्च करायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही, काही करायची गरज नाही. फक्त आणि फक्त विशुद्धी मार्गाचा अभ्यास करून, त्याला जीवनामध्ये अनुसरण करून, त्याचं आचरण करून तो मनातला मळ आपण काढू शकतो. मग मनातला मळ कोणता आहे? प्रत्येकाच्याच मनात मळ आहे, प्रत्येकाच्या मनात मळ आहे. मग तो मळ आपल्याला माहीत आहे का? मग प्रत्येकाच्या मनात मळ आहे, तो आपल्याला माहीत नाही. तर प्रत्येकाच्या मनात आहे मळ. लोभाचा मळ आहे, द्वेषाचा मळ आहे. तुम्ही किती नाही म्हटलं तरी आहेच. लोभाचा आहे, द्वेषाचा आहे,
ईर्षेचा आहे, त्यानंतर रागाचा आहे आणि अनेक प्रकारच्या दुर्गुणांचा मळ मानवाच्या मनामध्ये आहे. आणि तो जर दूर करायचा तर त्याला भगवंतांनी शीलरूपी साबण सांगितली, समाधीरूपी साबण सांगितली, प्रज्ञारूपी साबण सांगितली. म्हणजे खरोखरची साबण नाही तर तो मार्ग सांगितला. मग शील, समाधी, प्रज्ञा, हे शील, समाधी, प्रज्ञा याचं जर आचरण केलं तर आपल्या मनातला मळ निघून जातो. मग शील पालन करत असताना ते शील सुद्धा आपलं असं तसं नाही पाहिजे, पक्क पाहिजे. कसं पाहिजे? पक्क. मग पक्क कसं पाहिजे? त्यामध्ये भगवंतांनी सांगितलं, शिलेन सुगतिं यन्ति, शिलेन निभूतिं यन्ति, शिलेन भोग संपदा, तस्मा शीलं विशुद्धये. आपलं शील जर विशुद्ध असेल तरच सुगती प्राप्त होईल. सुगती म्हणजे काय? सुगती म्हणजे काय? सुगती म्हणजे चांगली गती. आणि चांगली गती म्हणजे काय? चांगली गती म्हणजे 5 प्रकारच्या गती आहे. 5 प्रकारच्या गती भगवंतांनी सांगितल्या. तर त्या 5 प्रकारच्या गतीमधून चांगली गती प्राप्त व्हायला पाहिजे. आता बरेच लोक म्हणताना याची दुर्गती झाली, सुगती झाली. पण ती सुगती आणि दुर्गती समजली पाहिजे ना. तर ती सुगती म्हणजे काय की 5 प्रकारच्या गती भगवंतांनी सांगितल्या, 4 प्रकारच्या योनी सांगितल्या, जरायुज, अंडज, स्वयजद, औपपातिक. या 4 प्रकारच्या योनी. याच्यामध्ये जरायुज म्हणजे जे आईच्या उदरातून जन्माला येतात, त्याच्यात मानव, प्राणी हे सुद्धा मोडतात. त्यानंतर अंडज, अंड्यातून जन्माला येणारे जीव. त्यानंतर स्वयजद म्हणजे सडलेला मासा, त्याच्यामध्ये उत्पन्न होणारे किडे, आळया, त्याला स्वयजद म्हणतात. औपपातिक म्हणजे जे अंधारातच जन्माला येतात आणि अंधारातच मरतात. असे 4 प्रकारच्या योनी आहेत. याच्यामधून आपण पहिल्याच योनीत आहे, जरायुजमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये बी चांगली गती मानवाच्या गतीत आहे आपण, आहे का नाही? आता मानवाच्या गतीत आहे, मानवाच्या जन्मात आहे, तर आपण सगळं काही करू शकतो. शीलही पालन करू शकतो, समाधीचा अभ्यासही करू शकतो, प्रज्ञाही विकसित करू शकतो, दानही देऊ शकतो, काहीही करू शकतो. पण एखादं कुत्रा पाहिलं का तुम्ही ध्यान करू लागला असं कधी पाहिलं का? कुत्रा आहे ध्यानाला बसलं बा 1 तासापासून, असं कधी पाहिलं का कुठं? किंवा एखादी म्हैस आहे बा, ती ध्यान करू लागली. एखादी गायीला पवित्र मानतात लोक, तर गाय ध्यान करताना दिसली का अशी बसली बा आणि ध्यान करू लागली, ती आपली रवंत करतात बा, चावत राहतात दिवसभर, आहे का नाही? पण ध्यान करताना तुम्हाला कुठला प्राणी दिसला का? बरं, दान देताना तुम्हाला कुठला प्राणी दिसला का? ते माणसाला करता येतं, पण एवढं करता येत असून लोक ते सुद्धा करत नाही. हा सुगतीचा मार्ग आहे. आणि हा मार्ग सांगत असताना तथागतांनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, हे सगळं करण्याच्या मागचा खटाटोप एकच आहे, निब्बाणं परमं सुख. भगवंत म्हणतात, आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमधन, विश्वासा परमा याती, निब्बाणं परमं सुखं वदंती बुद्धा. पहा बरं किती सुंदर आहे. भगवंत म्हणतात की आरोग्य सगळ्यात मोठा लाभ आहे. माणूस निरोगी असला तर त्याला लय बरं वाटतं, आणि त्याला कुठला आजार असला की तो सतत दुःखात असतो. त्यानंतर संतुष्टी परमधन, संतुष्ट राहणे सगळ्यात मोठं धन आहे. सगळ्यात मोठं धन कोणतं आहे? संतुष्टी परमं धन. संतुष्ट राहणे सगळ्यात मोठं धन आहे. मग ते धन आपल्याकडे जर नसलं तर मग आपलं काही खरं नाही. ते धन आपल्याकडे नसलं तर आपलं काही खरं आहे का? नाही. संतुष्ट राहणे सगळ्यात मोठं धन आहे. विश्वासा परमा याती, विश्वास, एखाद्यावरती विश्वास ठेवणे, आपल्यामध्येही विश्वास असणे, हे सुद्धा काय? हा आपला परम मोठा नातेवाईक आहे. आणि निब्बाणं परमं सुख, निब्बाण हे सगळ्यात मोठं सुख आहे. भगवंतांनी दुसऱ्या काही धनाला सगळ्यात मोठं सुख म्हटलं का? भौतिक जगामध्ये दिसणाऱ्या वस्तूंना भगवंतांनी सुख म्हटलं का? नाही. तर सुख कशाला म्हटलं? निब्बाणं परमं सुख. निब्बाण सगळ्यात मोठं सुख आहे. इतर लोकांनी भगवंताच्या समकालीन जे वर्धमान महावीर होते त्यांनी म्हटलं
की अहिंसा परमो धर्म, पण भगवंतांनी शिकवलं निब्बाणं परमं सुख, निब्बाण सगळ्यात मोठं सुख आहे. आणि मग जर हे सुख आपल्याला प्राप्त करायचं तर ते आपल्याला तथागतांच्या त्या पहिल्या उपदेशामधून प्राप्त करता येईल, ज्या उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. त्याच्यामध्ये तथागतांनी 4 आर्य सत्य सांगितले. त्यामध्ये तथागतांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आणि तोच आर्य अष्टांगिक मार्ग आपल्याला दुःखमुक्तीकडे नेतो, निब्बाणाकडे नेतो, क्रमाक्रमाने नेतो. एकदाच वाचून काढला आर्य अष्टांगिक मार्ग 4 आर्य सत्य झालं निब्बाण प्राप्त, असं काही होत नाही. तर जीवनामध्ये ह्या सर्व आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करून सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा अजीवो, सम्मा व्यायामो, सम्मा सती, सम्मा समाधी, हे आर्य अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ मार्ग, या मार्गांचं आचरण करूनच आपण दुःखमुक्तीकडे वाटचाल करू शकतो. एवढंच काय की दुःखमुक्तही होऊ शकतो, निब्बाणही प्राप्त करू शकतो. आणि त्याच्यातला सगळ्यात पहिला मार्ग आहे जो म्हणजे आपलं पंचशील. पंचशील सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे चांगलं जीवन जगण्याचा. सदाचाराचं जीवन जगण्याचा सगळ्यात श्रेष्ठ मार्ग कोणता असेल तर तथागत सम्यक संबुद्धाने शिकवलेलं पंचशील आहे. आणि पंचशील जेव्हा आपण आचरण करतो तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा उद्धार होतो, आपल्याला दुःखमुक्तीकडे जाण्याचा मार्ग मिळतो. आणि अशा प्रकारे आपण हा तथागतांचा धम्म थोडक्यामध्ये आपण समजून घ्यायला हवा की तथागतांचा धम्म नेमका कसा आहे. तर 2 ओळीमध्येच हा धम्म आपल्याला थोडक्यात समजून घेता येतो. जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते म्हणजे सब्ब पापस्स अकरणं, कुशलस्स उपसंपदा, सचित्त पर्योदपणं, एतं बुद्धाण शासन. आणि हेच बुद्धाचं शासन आहे. निब्बाण प्राप्त करणे हे बुद्धाचं शासन आहे. मग हे जर आपल्याला बुद्धाचं शासन टिकवायचं किंवा आपल्याला जर बुद्धाचं शासन पुढे चालवायचं तर तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या ह्या गोष्टी आपल्याला आचरण करावं लागतील. दीर्घकाळपर्यंत तथागतांचा धम्म आचरण करून आपण तो दीर्घकाळपर्यंत धम्म टिकवू शकतो. तो धम्म आचरणातूनच टिकेल. असा कसाही धम्म टिकेल का? नाही टिकणार. आपल्या आचरणातूनच धम्म हा दीर्घकाळरूपी जिवंत राहू शकतो. तथागतांच्या काळापासून जर तेव्हाच्या भिक्खूंनी, भिक्खुनींनी, उपासकांनी, उपासिकांनी, दायिकांनी जर धम्माचं आचरण केलं नसतं, धम्माचं जतन केलं नसतं तर आपल्यापर्यंत शुद्ध स्वरूपात धम्म पोहोचला असता का? नसता पोहोचला. म्हणून आचरण सगळ्यात महत्त्वाचं आहे, बाकी सगळ्या गोष्टी नंतर. जसं भगवंतांनी पटिसेन नावाच्या भिक्षूंना, त्यांना एकही गाथा पाठ होत नव्हती, त्यांची लय मजा उडवायचे. भिक्खू संघामध्ये बी, भिक्खुनी संघामध्ये बी, आणि त्यांची मजाच उडवायचे. त्यांना 2-3 वर्ष शिकवलं तरी एकही गाथा पाठ होईना. शेवटी भगवंतांनी त्यांना जवळ बसून एक गाथा शिकवली. ती शिकवल्यानंतर ते आरंतच झाले. आणि आरंत झाल्यानंतर मग त्यांना एका भिक्षुनी संघामध्ये उपदेश द्यायला पाठवलं. आणि गेल्यानंतर तिथंही ते भिक्षुनी हसूच लागल्या. त्यांना वाटलं याला काहीच येत नाही, याला काहीच येत नाही असं करू लागल्या. आणि मग जेव्हा त्यांनी उपदेश द्यायला सुरुवात केली, गाथा तर म्हटली, सगळे शांत झाले. आणि पुढे त्यांनी उपदेश असा दिला की सगळे भिक्षुनी त्यांना क्षमा मागू लागल्या. आणि त्यांच्या त्या उपदेशाने काही तर श्रोतापन्न झाल्या, सकृतागामी झाल्या, काही अर्हतसुद्धा झाल्या. तर म्हणून हा सगळा आचरणाचा भाग आहे. म्हणून आचरण किती महत्त्वाचं हे सांगण्याचा माझा तुम्हाला हा प्रयत्न आहे. असो, आपल्याला थोडक्यामध्ये हा उपदेश समजला असेल. जास्ती वेळ बोलण्यासाठी बंतीजींकडून परमिशन नाही, कारण अर्धा तास मला वाटते झाला असेल. तर यामध्ये एवढाच उपदेश या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करून पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. साधू साधू साधू.
बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।